आहे वरी आलाय म्हणजे हा ग्रुप बी ला पडला होता प्रश्न. हा आहे अल्जेब्रा. काय आहे? अल्जेब्रा टॉपिकचा प्रश्न आहे. कोणत्या? अल्जेब्रा. तुम्ही त्याला काय म्हणता? बीजगणित. ओके, बीजगणितातला प्रश्न आहे. फॉर्म्युला बेस प्रश्न आहे. काय आहे? फॉर्म्युला बेस प्रश्न आहे. मग फॉर्म्युला बेस प्रश्न कसा ओळखायचा? मी 2-3 शॉर्टकट पण सांगणार आहेत. डिजिटल समने पण सोडवणार आहे. फॉर्म्युला आला तर ओकेच आहे, नाही आला तर काय वापरलं पाहिजे इलिमिनेशन साठी, ओके, ते पण सांगणार आहे. नीट आहे. अल्जेब्रावर प्रश्न येतो तेव्हा बेसिकली 3-4 फॉर्म्युल्यावरच येतो. होपसो तुम्ही फॉर्म्युले मी पुढच्या स्लाइड मध्ये देतो. पहिल्यांदा हा प्रश्न अंडरस्टँड करू. अल्जेब्राचा प्रश्न दिसायला खूप अवघड दिसतो, पण इकडे लक्ष द्या. तेव्हा असं ऑब्झर्व करायचं, खाली आणि वरी एखादी संख्या, 2 संख्या कॉमन दिसतात, 100% दिसतात, तेव्हा अल्जेब्रा वापरलं जातं. गॉट इट का? मग मला इकडे लक्ष द्या, वरी आणि खाली संख्या सेम दिसत आहेत. मग जेव्हा सेम संख्या दिसतात तेव्हा ह्याला ए मानलं, ह्याला बी मानलं, 2च अक्षर मानायचे ए आणि बी. ह्याला ए मानलं तर खालच्याला बी ए, त्या संख्येला ह्याला बी मानलं तर हेच. मग असं तयार होतं, जर त्यामध्ये ए आणि बी च्या किमती जर ठेवल्या, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, खाली येतं ए वजा बी. मग तुम्हाला असं फॉर्म्युला एखादं सूत्र आठवायचं आहे बीजगणितातलं, ज्याच्यामध्ये ए वजा बी कटलं पाहिजे या वरच्याने. ओके, जर ते सूत्र बघितलं म्हणजे तुम्हाला सूत्र ह्याचं बघायचंय, म्हणजे कुणाचं? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. काय येणार आहे? ए प्लस बी ए मायनस बी. गॉट इट का? हे सूत्र आहे, सगळ्यांनी राईट डाऊन घ्या. ओके, मग हे जर ठेवलं तर काय येतं? ए प्लस बी आणि ए मायनस बी. गॉट इट का मास्टर? इकडे लक्ष द्या. कमॉन बॉय. मग ए मायनस बी, ए मायनस बी ला ए मायनस बी कटला, काय उरलं हो? ए प्लस बी. ह्याला सोडवायचं, तुम्हाला सांगितलंय सोडवा म्हणून. ए ची किंमत किती आहे? 3.49 आणि बी ची किती आहे रे? 0.51. 9 1 10 0 हातच्याला 1. ओके, 5 आणि 4 9 1 10 हातच्याला 1. 3 आणि 1 किती झालं? 4. 2 टिंब सोडून म्हणजे उत्तर आलं 4. गॉट इट का? चलो बॉय, कम ऑन. काही डिफिकल्टी आहे? काही डिफिकल्टी आहे? अल्जेब्राचा हा सोपा प्रश्न होता. आता दुसरी मेथड, कुणाला फॉर्म्युलाचा आठवणा तर डिजिटल सम वापरायची. काय वापरायची? डिजिटल सम वापरायची. मी ती एक कन्सेप्ट सांगतो, ती शॉर्टकट आहे. ओके, याला जर तुम्हाला फॉर्म्युलाच नाही आठवला आणि ऑप्शन क्लिक करायचंय तर काय करायला पाहिजे? ज्याला येतच नाही, नीट लक्ष ठेवा. ओके, ज्याला येतच नाही, ज्याला काहीच कळत नाही, त्यांनी लक्षात ठेवा काय वापरायचं. मी डिजिटल सम टेक्निक वापरतो. काय वापरतो? डिजिटल सम टेक्निक वापरतो. लक्षात ठेवा. डिजिटल सम काय आहे? अंकांची बेरीज. डिजिटल समचा अर्थ काय? अंकांची बेरीज वापरायची. ओके, लक्षात ठेवा. जेव्हा भागाकारामध्ये ह्या संख्यांची बेरीज करा. ओके, इकडे लक्ष द्या काय म्हणतो मी. 5 आणि 1 6 आलं. ओके, 5 बघा मी बेरीज कशी करतोय. 5 अधिक 1 6 आलं वजा 9. बघा डिजिटल सम करताना डिजिटल सम कुठपर्यंत असते? 9 पर्यंत. 9 आलं की सोडून द्यायचं. 9 आणि 0 एकच आहे. 9 आणि 0, 9 बेरीज झाली किंवा 0 आलं एकच आहे. 9 म्हणजे 0. 4 आणि 3 किती झालं? 7 झालं. गॉट इट का? हे भागाकाराची डिजिटलची सम झाली. भागाकारामध्ये डिजिटल सम करताना इकडे लक्ष द्या, खाली 1 यायला पाहिजे. सपोज खाली 7 आलं तर त्याला 4 ने गुणा. का? 7 चोक 28 किती झालं? 8 आणि 2 10, म्हणजे खाली 1 आलं पाहिजे. किती आली पाहिजे? डिजिटची बेरीज 1 आली पाहिजे, तरच गुणित सुटणार आहे. खाली जर 5 आलं तर त्याला 2 ने गुणा. काय होणार आहे? 5 2 10. खाली गुणलं की वरी पण गुणायचं, खाली गुणलं की वरी पण गुणायचं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे बघा, 7 वजा 6 किती राहिलं? 1. कशाने गुणायची गरज आहे का? नाही. 1 ने कशालाही भागा, एकच राहतं. गॉट इट का? गॉट इट का? इकडे लक्ष द्या. आता वरचं बघा, वरचं बघा, ह्याची बेरीज किती येते? 7. 7 चा वर्ग. ओके, वजा 5 आणि 1 6 चा वर्ग. ओके बाळांनो, 7 चा वर्ग 49 वजा 36. गॉट इट का? बाळांनो इकडे लक्ष द्या. 9 9 म्हणजे 0च. किती राहिलं? 4 राहिली, सम आली. 9 4 13 करा. 3 आणि 1 किती झालं? 9 4 13 केलं. 3 आणि 1 किती आली? बेरीज 4 आली. अंकांची बेरीज. मी काय सांगतो? डिजिटल सम म्हणजे अंकांची बेरीज. ओके, 4 आलं. मास्तर 6 आणि 3 किती आलं? 9. 9 म्हणजे 0 पण असतंय, भागिले म्हणजे किती उत्तर आलं? 4. ज्या ऑप्शनची सम 4 असेल ते ऑप्शन बरोबर आहे. 4 ही सम एकाचीच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 ही झालं डिजिटल सम. डिजिटल सम हे अल्जेब्रामध्ये वारंवार उपयोगी पडतं. कधी? जर सगळे ऑप्शन वेगवेगळे असतील तर.
इथं डिजिटल सम पण लागत होती, इथं फॉर्म्युला पण लागत होता. ज्यांना फॉर्म्युला येत नाही त्यांना अंकाची बेरीज आली तरी पण हा प्रॉब्लेम सुटतो. होप सो डिजिटल समची थोडीफार कन्सेप्ट कळाली असेल. भागाकारामध्ये डिजिटल सम सोडवताना किती पाहिजे? 1 पाहिजे. किती पाहिजे? 1. 7 आलं की त्याला 1 करण्यासाठी 4 ने गुणायचे, 4 आलं की 7 ने, 5 आलं की 2 ने, 2 आलं की 5 ने, गॉट इट. 8 आलं की 8 ने. ओके, पुढे जसं जसं पुढे जातो तसं आणखीन कन्सेप्ट सांगणार आहे. डिजिटल समवर सेपरेट व्हिडिओ आहेत. ओके, ते आता कुठं इतक्या लवकर सोडवणार आहे तुम्हाला. ओके ओके, सेम कन्सेप्टवर प्रश्न बनलेला आहे. ओके, तुम्हाला हा जर प्रश्न मेन्सला 2022च्या मेन्सला प्रश्न होता, सेम कन्सेप्ट ग्रुप सी मेन्सला. ओके, होप सो दिसत असं हाताने लिहिलेला आहे. तुम्ही ट्राय करा बरं, व्हिडिओ पॉज करा. हा जर प्रश्न समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि सोडवायचा ट्राय करा. ओके, होप सो अंडरस्टँड झाला असेल प्रश्न, सोडवला असेल तुम्ही तर बघा इकडं पॉज करून सोडवायचा. डायरेक्ट सोडवला की मग गेला. पॉज करून सुटतोय का बघा, टाइमर लावा. ह्या प्रश्नाला खूप कमी वेळ लागतो. ह्या प्रश्नाला लागतात 20 सेकंद. किती लागतात? 20 सेकंद. लय झाली. बघा, एखादा हुशार विद्यार्थी आहे त्याला लगेच कळतं की 2दा गुणाकार आहे एका संख्येचा, ह्या 2दा गुणाकार आहे. गॉट इट का? म्हणजे जर ह्याला ए मानलं तर ह्याला ए, ह्याला बी मानलं तर हे किती झालं? बी. ह्याला ए मानलं होतं, ह्याला बी मानलं होतं. गॉट इट का? सेम कन्सेप्टवर सेम फॉर्म्युल्यावर प्रश्न आहे. ए गुणिले ए चा वर्ग वजा बी गुणिले बी बी चा वर्ग, खाली काय आलं? ए वजा बी आलं. गॉट इट का? ह्याला जर आपण सिम्प्लिफाईड केलं तर ए मायनस बी ए प्लस बी. गॉट इट का? आणि खाली काय येतंय रे? ह्याचा फॉर्म्युला काय आहे? ए चा वर्ग वजा बी चा वर्गाचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए मायनस बी. अल्जेब्रा झाल्यावर सगळे फॉर्म्युले लिहून घेणारे आतापर्यंत किती प्रकारचे प्रश्न अल्जेब्रावर विचारलेत फ्री मध्ये ते मी सगळे सांगणार आहे. ओके, आता जर कळालं तर मायनसला मायनस कटलं मास्तर, इथं प्लसला प्लस बी कटवायचं नाही मास्तर, मायनसला मायनसच आहे. सेम मॉडेलवर फक्त अंक बदलले. ओके, ए प्लस बी काय झालं? ए प्लस बी झालं. ए प्लस बी लिहिताना काय? ए ची किंमत काय? 0.654 अधिक ए इकडे लक्ष द्या 0.596. गॉट इट का? 6 ए इकडे लक्ष द्या 6 4 10 5ला 1 9 1 10 10 5 15 5. ओके, 5 शेवटी कुणाकुणाच्या? ह्या दोन्ही पैकी ऑप्शन असणार आहे. ओके, शेवटी 5 कुणाच्या? ह्या दोन्ही पैकी असणार आहे. गॉट इट का? 3 0 देऊ 10 5 15ला 1. ओके, 6 6 12 आणि 1 13. किती झालं? 6 6 12 आलं. किती टीम मध्ये द्यायचे? 1 2 3 सोडून 3 घरं सोडून टीम मध्ये द्यायचा आहे. बेरीज करताना 1.25 आलं. हे झालं उत्तर. पर्याय क्रमांक 2 हे झालं उत्तर. गॉट इट? सगळ्यांना कळालं. आता डिजिटल सम लावा मास्तर. हे मी कळालं आम्हाला. मग काय लावायची? डिजिटल सम लावूया. ओके, चला कळालंय. चलो, काही डिफिकल्टी? चला आता मी डिजिटल सम लावतो. फॉर्म्युला कळालाय. वारंवार हाच फॉर्म्युला लागतोय. हाच फॉर्म्युल्यावर मेन्सला 2022ला प्रश्न विचारला. डिजिटल सम कधी लागत नाही? जेव्हा भागाकारात 3 येतं, भागाकारात 9 येतं, भागाकारात 6 येतं, तेव्हा डिजिटल सम कशीच लागू शकत नाही. लक्षात ठेवा, इथं लागत नाही डिजिटल. जेव्हा भागाकारामध्ये 3 येतं, भागाकारामध्ये 9 येतं, भागाकारामध्ये 6 डिजिटल सम येते तेव्हा लागत नाही. केव्हा लागते? जेव्हा भागाकारामध्ये 1, भागाकारामध्ये 2, भागाकारामध्ये 5, भागाकारामध्ये 7, भागाकारामध्ये 4, भागाकारामध्ये 8 हे जर निळ्या ह्यातले भागाकारात आले तर डिजिटल सम तिथं वापरली जाते. पण सगळे ऑप्शन वेगवेगळे पाहिजेत. ओके, चला चेक करूया. आपण चेक करूया. ओके, चलो बॉईज. ओके, इकडे लक्ष द्या. डिजिटल सम किती झाली? पहिल्यांदा खालचं चेक करू, कारण खाली काय नाही पाहिजे? 9 नाही पाहिजे, 6 नाही पाहिजे आणि 3 नाही पाहिजे. हे जर आलं तर आपण लावू शकत नाही. ओके, परत त्याला मोठे कॅल्क्युलेशन करावे लागतील म्हणून वापरू शकत नाही. ओके, वापरू शकतो तसं पण मोठे कॅल्क्युलेशन. 5 आणि 4 9. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय नीट लक्ष द्या. झूम करतो बघा मी कसं कटवतो. 5 आणि 4 9 किती उरले? 6. 9 ला 9 गेला, 9 6 किती झाले? 11. ओके, इकडे लक्ष द्या. वजा 11 मधनं 6 गेले. बाळांनो, वजा 6 मायनस 11 वजा किती राहिले हो? 5 राहिले. वजा किती राहिले? ओके, 6 आणि 5 11. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बर, 11 आलं. 1 आणि 1 किती झालं? 2.
6 वजा 2 4 राहिलं, असं काढा किंवा असं काढा. कोण कोण म्हणेल बघा मास्तर. 6 मधनं 11 गेले, हिथंच आम्ही असं काढलं. बरोबर आहे, काढ बाळा. किती आलं? वजा 5 आलं. गॉट इट का? वजा हे युनिट डिजिट नसतं. जर वजा आलं तर त्यामध्ये 9 मिसळायचं. जर वजा डिजिटल सम वजा आली तर त्यामध्ये किती मिसळायचं? 9 मिसळायचं. 5 मध्ये 9 मिसळलं, किती आलं बाळांनो? 4 आलं. आलं का उत्तर? 4च. येस. खालचा अंक ह्याच्यापैकी नाही म्हणजे डिजिटल सम वापरू शकतो. म्हणजे किती आलं रे बाळांनो? 4 आलं. खालचं किती आलं? 4 आलं. आपल्याला माहित झालं ह्याचं किती येतंय? 1 आणि 1 2 येतंय. ह्याची डिजिटल सम 2 येते. ह्याची किती येते? 6 येते. ओके, ह्याचा वर्ग आहे 6चा वर्ग. बरोबर. ह्याची 6 येते, ह्याची 6 येते. बरोबर का? त्यामुळे 6चा वर्ग. ह्याचं 2 येत आहे, आपल्याला माहिती. 2चा वर्ग किती झाला? 4. ओके. 6 6 36 वजा, ए बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 6 6 36 वजा, ए बाळांनो किती झालं? 4 झालं. ओके, भागिले 4 झालं. गॉट इट का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 36 मधनं 4 गेले किंवा 6 आणि 3 9, 9 मधनं 4 गेले भागिले 4, 9 मधनं 4 गेले, 5 राहिले भागिले 4. गॉट इट का? जेव्हा 4 आहे भागाकारामध्ये 1 करण्याचा नियम आहे. 4 असेल तेव्हा 7 ने गुणा, ह्याला पण 7 ने गुणा. गॉट इट का? कशामुळे मास्तर? 7 चोक 28 झालं. ह्याची डिजिटल सम किती आली? 10 आली. 10 म्हणजे किती? 1. गॉट इट का? ओके. 5 7 35, 5 आणि 2 किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. 5 आणि 3 8, सॉरी 5 आणि 3 8. ऑप्शनची डिजिटल सम किती यायला पाहिजे? 8. वरचं जेवढं आहे तेवढी यायला पाहिजे. जर उत्तर बरोबर आलं तर त्याची बघा 5 2 7 आणि 1 8 आली का? जर फॉर्म्युला माहित नसेल, ऑप्शन वेगवेगळे असेल तर डिजिटल सम लावू शकतो. ह्याला म्हणतात डिजिटल समची पॉवर. ह्याला म्हणतात, ही जर मेथड शिकली तर शॉर्टकट. फॉर्म्युला येत नसेल तर तुम्ही तरी पण उत्तर काढू शकता. कशाची पॉवर आहे ही? डिजिटल समची. भागाकारात किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. 1 आणण्यासाठी 7 आलं की 4 ने गुणायचं, 4 आलं की 7 ने, 5 आलं की 2 ने गुणायचं, 2 आलं की 5 ने गुणायचं, 8 आलं की 8. कोण भागाकारात आल्यावर करायचं नाही? 9 6 3 आलं तर आपल्याला उत्तर काढता येत नाही. गॉट इट? चलो, होप सो ही पण डिजिटल समने सुटला असेल आणि तुम्हाला क्लिअरिफाय झाला असेल. ऑल ओके. गॉट इट का? चला, होप सो आला असेल. चलो, बाकीच्या ऑप्शनला लागत नाही. ओके, चलो इथं थोडीशी बघा. अल्जेब्रावर 2024 ला पण प्रश्न विचारला होता बी ला, आणि 2023 ला पण प्रश्न विचारला. बी आणि सी कॉमन होतं बघा 2023 ला. तेव्हा पण अल्जेब्रावर प्रश्न विचारलाय, पण अल्जेब्रावर आता प्रश्न कसा विचारलाय? ओके, हिथं वेगळ्या संख्या दिसत आहेत आणि हिथं वेगळ्या संख्या दिसत आहेत. सगळ्यांनी लक्ष करा. सगळ्यांनी 2 मिनिटं लक्ष ठेवा. 2 मिनिटं. तुम्हाला एक प्रश्न सोडवाय देणार आहे नंतर. ओके, मी एक एक्सप्लेन करतोय, त्याचा रेफरन्स कुठनं आणलाय तो तुम्हाला सोडवाय देतो. म्हणजे तुमचा इथंच कॉन्फिडन्स वाढेल. तुम्हाला दुसरीकडे गणिताची अभ्यास करायची गरज होणार नाही. ओके, चलो बॉईज, काय म्हणतोय इकडे लक्ष द्या. इकडे मी काय म्हणतोय लक्ष द्या. तुम्हाला हा जो प्रश्न आहे, मी काय सांगितलं, हे मास्तर हे अंक कुठंतरी इथं दिसला, पण इथं दिसतच नाही मास्तर. म्हणजे इथं तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला होतं, एक स्टेप जास्त आयोग करायला होतोय. गॉट इट का? मग काय करावं लागतंय मास्तर? 0.1 दिसला, इथं किती दिसला? 0.2. म्हणजे 0.1 चा 0.2 करायला कितने गुणावं लागतंय? 2 ने. बरोबर आहे मास्तर. म्हणजे प्रत्येकाला कितने गुणलंय मास्तर? 2 ने 2 ने 2 ने. बरोबर आहे मास्तर. 0.2 चा 0.4 झालाय. 0.02 चा किती झालाय? 0.04. इथं पण किती गुणलंय मास्तर? 2 ने. म्हणजे मास्तर ह्याने किती ऍडजस्टमेंट केली आहे? 2 ने गुणायची ऍडजस्टमेंट केली. कितने गुणायची ऍडजस्टमेंट केली? 2 ने. हे जर बघितल्या लक्षात आलं तर 100% तुम्हाला प्रश्न सुटतोय. मग इकडे लक्ष द्या, काय म्हणतोय प्रश्न, इकडे लक्ष द्या. ओके, एवढं कळालं की प्रश्न सुटला. एवढं कळाली ना ऍडजस्टमेंट आयोगाने काय आपल्याला उल्लू बनवलंय. बाकी फॉर्म्युला येत असेल नसेल तर टेन्शन घेऊ नका. सगळे फॉर्म्युले जेवढे आयोगाने विचारले ते सगळे देणार आहे. ओके, ह्याचं बघा ऍडजस्टमेंट काय आहे. ओके, ह्याची ऍडजस्टमेंट काय आहे इकडे लक्ष द्या. कधी कधी पॉईंटची ऍडजस्टमेंट करतात, कधी कधी गुणाकाराची ऍडजस्टमेंट करतात. ओके, इथं गुणाकाराची केली, ह्याला कितने गुणलंय? 2 ने गुणलंय. बरोबर आहे का? मग मास्तर इकडे लक्ष द्या, हे 0.1 आहे, 0.1 आहे, 0.1 आहे, आणि इकडे किती हो? 0.02, 0.02 आणि 0.02. मास्तर ह्याला 2 ने गुणलंय 0.1 ला, गुणुले 2 ने गुणलंय 0.1 ला, असं म्हणू का? आणि मास्तर 2 ने गुणलंय 0.1 ला. बरोबर आहे. अधिक मास्तर 2 ने गुणलंय 0.02 ला,
म्हणजे 0.4 होईल. 2 ने गुणलंय 0.02 ला, 2 ने गुणलंय 0.02 ला, असं म्हणू का रे? येस मास्तर, काहीच म्हणायला अडचण नाही. बघा, एकदा 2, दोनदा 2, तीनदा 2, हे 2 2 गुणाकारामध्ये 2 गुणुले 2 गुणुले 2, 2 गुणुले 2 गुणुले 2 करा बरं, किती येत आहे? 8 येत आहे. 2चा तिसरा घात म्हणजे 8. आणि हितनं पण बघा अधिक, हितनं पण कॉमन किती निघतंय? 2 2 2 2 3 2 कितीदा आहे? 3 वेळेस आहे. ओके, 2 तीनदा आहे. वरी काय म्हणलं मी? ह्याला ए म्हणलं. काय म्हणलं? ए ए ए. ह्याला म्हणलं बी बी बी. ओके, मग तुम्ही काय म्हणतात? एच ए गुणुले ए गुणुले ए अधिक बी गुणुले बी गुणुले बी. तुम्हाला ए आणि बी मध्ये काढायचे. तुम्ही म्हणतात मास्तर 2 2 बाजूला घ्या, आम्हाला कामाचं नाही. आणि राहिलेलं काय आहे? ए ए ए. म्हणजे तुम्ही म्हणतात ए गुणुले ए राहिलं अधिक. मास्तर इथं पण 2चा तिसरा कॉमन आहे, 3 भाग कॉमन आहेत 2चे. आणि उरलं किती मास्तर? बी गुणुले बी. ओके मास्तर, त्या दोघांतनं काय कॉमन आहे मास्तर? 2चा तिसरा. दोघांमधनं कॉमन आहे. हितनं पण कॉमन आहे बघा, इकडे लक्ष द्या बाळांनो, इकडे लक्ष द्या. हितनं पण कॉमन आहे आणि हितनं पण कॉमन आहे. दोन्हीकडनं काय कॉमन आहे? 2चा तिसरा कॉमन आहे. गॉट इट? एवढं कळालं तर चला पुढं चला माऊली, पुढे चला. ए बाळका मोन्या, म्हणजे इथं काय झालं? ए चा तिसरा झाला आणि बी चा तिसरा झाला. इथं बघा, इथं पण काय झालं? ए चा तिसरा झाला, बी चा तिसरा झाला. दोघांतनं काय कॉमन घेतलं? 2चा तिसरा. ए च्या तिसऱ्याला बी चा तिसरा, 1 भागिले 2चा तिसरा म्हणजे 8. 1 चा 8वा म्हणजे किती असतो? 0.125. किती? 0.125. 1 चा दुसरा 0.5, 1 चा 4 0.25, 1 चा 8 0.125. हे लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवा शॉर्टकट साठी. व्हॉट इट? चलो बाय, कम ऑन. काही डिफिकल्टी आहे? नाही, काही डिफिकल्टी आहे? ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची होती. ह्याच्यामध्ये काय करायची होती? ऍडजस्टमेंट करायची होती, नाहीतर उत्तर येत नव्हतं. ओके ओके, काही डिफिकल्टी आहे? आता मास्तर डिजिटल सम लावा. कोण कोण म्हणेल मास्तर ह्याला डिजिटल सम लागते का? पण मी आधी शेवटला मी सगळ्यांचे फॉर्म्युले लिहून देणार का? क्यूबचा फॉर्म्युला काय? इथं क्यूबचा फॉर्म्युला फोडलेला नाही, पण क्यूबचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या मेन्सला ह्यावर क्यूबवर प्रश्न विचारलेला आहे. ओके, ह्याच्यात रेफरन्सनी एक प्रश्न सोडूया ऍडजस्टमेंटचा. इथं पण तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची, पण फॉर्म्युला लावायचा आहे. त्याच्या आधी ओके, त्याच्या आधी मी काय करतो? त्याच्या आधी मी ह्याला डिजिटल सम लागतीये का ती तुम्हाला प्रूव्हन करून दाखवतो. डिजिटल सम लागतीये का प्रूव्हन करून दाखवतो. कुणी मी खालची बेरीज करणार पहिल्यांदा. 2 आणि 2 4 आणि 2 6. ओके, 6 अधिक 4 त्रिक 12. पॉइंटचं देणं घेणं नाही डिजिटल समला, अंकांची बेरीज आहे. पॉइंट असो काय असो काहीच देणं घेणं नाही, अंकांची बेरीज आहे. 12 म्हणजे 6 आणि 3 अधिक 6 किती झालं? 9 आलं खाली. लागती का डिजिटल सम? नाही. खाली 9 बेरीज आली ह्या सगळ्यांची. 9 बेरीज इथे आहे, त्यामुळं मी 9 नाही गुणाकार आहे ना मधी. 2 दुने 4, 4 दुने 8. ओके, हा 4 चौक 16, 16 चौक 64, 6 4 10, 8 अधिक 10. ओके, म्हणजे तरी पण 8 आणि 1 9. 9च येते रे. नाही लागत. लागतंय का? नाही लागत. खाली 9 येते म्हणजे डिजिटल सम लागत नाही. तुम्हाला ऍडजस्टमेंट करूनच करावं लागेल. ओके, चलो चला पुढचा प्रश्न. हा पण क्यूबवरच प्रश्न आहे. कधी विचारलाय बघा, ह्याच्यामध्ये पण ऍडजस्टमेंट करायची. लिपिक 2025 ला प्रश्न दिसत असेल तर हा प्रश्न आहे. पॉज करा आणि काय ऍडजस्टमेंट आहे ती ओळखा. ऍडजस्टमेंट काय केली आहे ती ओळखायचं. आयोग तुम्हाला डायरेक्ट देत नाही. डायरेक्ट फॉर्म्युला बसत असेल तर तुपात साखर 2024 ला बसला, पण 2023 ला थोडी ऍडजस्टमेंट. अजून कुठेतरी एक ऍडजस्टमेंटचा क्यूबवरच प्रश्न विचारलाय, तो आणलेला आहे, तो लिहिलेला आहे. लिपिक 2025च्या मुख्य वाटते परीक्षेला विचारलेला आहे. PYQ मध्ये तुमच्या हा भेटेल. ओके, चला पॉज करा व्हिडिओ आणि सोडवायचा ट्राय करा. काय करा? पॉज करा व्हिडिओ आणि सोडवायचा ट्राय करा. गॉट इट? चलो बॉईज, कम ऑन. चलो ओके, झाला असेल तर इकडे लक्ष द्या. त्यांनी काय केलेलं सगळ्यांना माहित पाहिजे. इथं कन्सेप्ट 2-3 फॉर्म्युले, 2 क्यूबचे फॉर्म्युले लिहून देतो, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. A + B
ओके, ए क्यूब प्लस बी क्यूब. ओके, ह्याची जर फोड केली बाळांनो, ए क्यूब प्लस बी क्यूब ची जर फोड केली तर ए प्लस बी पहिल्याला जे साइन आहे तेच, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. ओके, जर ए होपसो दिसत असेल, जर दुसरा ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर जे पहिल्यांदा साइन आहे तेच साइन, आणि दुसऱ्या ह्याच्या विरुद्ध साइन ए प्लस बी प्लस, इथं मायनस होतं इथं प्लस आलं, ए बी. हे दोन फॉर्म्युले एवढे महत्वाचे आहेत, एवढे महत्वाचे आहेत की या दोन फॉर्म्युल्यांवर तुम्हाला वारंवार आयोग प्रश्न विचारतोय क्यूबचे. हे कशाचे फॉर्म्युले झाले? क्यूबचे. गॉट इट का? एकदा दोनदा लिहून काढा. ओके, चला हा फॉर्म्युला येत असेल तर ह्या प्रश्नाला सोडवायला सुरुवात करूया. काय म्हणतोय बघा प्रश्न. ओके, चला हा प्रश्नामध्ये ऍडजस्टमेंट महत्वाची. वरचा अंक तो खालचा अंक असणार आहे पण महत्वाचा आहे. गॉट इट का? हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात चालला पाहिजे. वरी प्लस आहे, क्यूब दिलंय म्हणजे क्यूबचा फॉर्म्युला लागणार आहे, पण क्यूबचा फॉर्म्युला लागण्यासाठी काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल. ओके, म्हणजे ह्याच्यापैकी ए आणि बी यायला लागणार. गॉट इट का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे क्यूब आहे, ए हे क्यूब आहे, ह्याला 8 ने गुणायचे. गॉट इट का? क्यूबला. मग क्यूबला गुणू शकत नाही. 2 कितीचा क्यूब आहे? 3चा क्यूब. 2चा क्यूब 3 म्हणजे 8 आहे. म्हणजे 8ला मी कसं लिहू शकतो? ऍडजस्टमेंट बघा, 2चा तिसरा लिहू शकतो. गॉट इट? यस मास्तर, सेम लिहू शकतो. 2चा तिसरा गुणवले 3.75चा क्यूब अधिक 1. ओके मास्तर, खाली काय आहे? 7.5चा स्क्वेअर वजा 6.5. ओके मास्तर, हे आलं. मास्तर इथं प्लसचा क्यूबचा फॉर्म्युला काय सांगतोय? ए प्लस बी. ओके, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. ओके, मायनस ए बी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. मास्तर ह्याला जर ए मानलं आणि ह्याला बी मानलं तर ही काय आहे? बी. ओके, इथं ऍडजस्टमेंट करून मी बी बनतो. बघा, ही क्यूब आहे, ही क्यूब आहे, 2 ने गुणून घेऊ. बघा इकडे लक्ष द्या, ए रेश टू, ए इकडे लक्ष द्या, आणि बी रेश टू. एन एन असेल, दोघांचा घातांक सेम असेल तर ए गुणुले बी होतं आणि दोघांचा बी घातांक एन होतो. गॉट इट? घातांक समान पाहिजे. तसंच आहे बघा, हा ए आहे, हा बी आहे, घातांक दोघांचा 3 आहे. ओके, ह्यांची जर बेरीज केली 3 दुने 6 आणि 75 दुने 150, 7.5 होत आहे. गॉट इट का? 7.5चा क्यूब बरोबर आहे का? अरे 3च्या डबल 2, 3 दुने 6, 75च्या डबल 150, 6 मध्ये 150 मिसळलं, 6 आणि 1 7, आणि वरचे 150 जे 0.50 म्हणजे 7.50चा क्यूब झाला. 1चा क्यूब किती असतो? 1च असतो. 1ला कसं लिहिलं? 1चा क्यूब इज इक्वल टू 1. 1चा कोणताही घात किती असतो? तेवढाच असतो. गॉट इट? 1च असतो. मग मी हे लिहिलं की मास्तर हे झालं 7.5चा वर्ग. बी ला कसं लिहू शकतो? 1चा वर्ग. बघा, ए चा वर्ग झाला बीचा वर्ग, ए बी चा गुणाकार, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार किती असू शकतो मास्तर? 7.5 वजा 7.5 केलं. ओके मास्तर, म्हणजे इथं काय दिलं तुम्हाला? 6.5 दिलं वजा, त्याला ऍडजस्ट कसं केलं? 7 वजा 7.5 मधनं 1 मिसळलं तर 6.5 येतंय का? अरे बाळा, 7.5 होतं वजा 7.5 अधिक 1 केलं तर किती येतंय? वजा 6.5. 6.5 लाच ऍडजस्ट करून असं लिहिलंय. वॉट इट का? म्हणजे हे झालं ए, हे झालं बी, हे झालं ए, हे झालं बी, हे झालं ए बी. ओके मास्तर, म्हणजे फॉर्म्युला लागला कोणता? हा 100% लागला. काय लागला? 100% हा फॉर्म्युला लागला. मग सोडवायचं कसं? या सोडूया. ओके, फॉर्म्युला ऑब्झर्व करा, फॉर्म्युला ऑब्झर्व करा, ऍडजस्टमेंट करायची. ज्याला ऍडजस्टमेंट आली त्याला हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सुटलेला आहे. ओके, ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब काय येतंय मास्तर? ह्याची फोड केली, ह्याची जर फोड केली, हे येतं ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब. ह्याची फोड केली तर दोघांची बेरीज. गॉट इट का? बेरीज म्हणलं की बेरीज, आणि आतमध्ये वजाबाकी, वर्ग करून दोघांची गुणाकाराची वजाबाकी. ओके, खाली काय दिलंय? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बी दिलंय का? दिलंय. ह्याला हे कटलं, काय उरलं मास्तर? ए अधिक बी. ए किती आहे मास्तर? 7.5, आणि बी किती आहे मास्तर? 1. किती आलं उत्तर मास्तर? 8.5. आलं का? आलं. आलं का? आलं. ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर होतं. कळालं?
ऍडजस्टमेंट अल्जेब्रा बरोबर आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत? एक ऍडजस्टमेंट करू शकतो, सगळ्यात टफेस्ट ऍडजस्टमेंट 2015च्या लिपिकला विचारली होती. ह्याच्यापेक्षा टफेस्ट ऍडजस्टमेंट नाहीत विचारणार. अजून एकदा मुख्य परीक्षेला एका प्रश्न विचारला होता, तिथं पॉइंटची ऍडजस्टमेंट होती. कशाची? पॉइंटची. नीट लक्ष द्या. एक प्रश्न विचारला होता पॉइंटची ऍडजस्टमेंट. बघा इकडे लक्ष द्या. वरी दिलं तर 0.1 आणि खाली दिलं तर 0.01. आता मला काय करायचं? इकडे लक्ष द्या. हे बाळ, मला काय करायचं? हा ए. तर ह्याला ए करण्यासाठी किती टिंब घालवावा लागेल? एक टिंब घालवावा लागेल. ए बाळांनो लक्ष द्या. जर मला एक टिंब घालवायचा आहे, जर तुम्हाला हे अशी भागाकारातली टिंबाची ऍडजस्टमेंट करायची असेल, टिंब कुठं सोडवायचं आहे? कटवायचा आहे. टिंब काय करायचं आहे? कटवायचा आहे. जेव्हा टिंब कटवायचा आहे बाळांनो, तेव्हा भागाकार करा. ओके. आणि हे म्हणजेच काय बाळांनो? 0.1 ला जर 10 ने भागलं तर तेच उत्तर येते. कळालं का? टिंब ऍडजस्ट करायचा आहे म्हणजे ह्याच्या एवढं टिंब एखादा कटवायचा आहे म्हणजे काढून टाकायचा आहे, तर 10 ने भागणे. एकाने टिंब किंवा दशांश चिन्ह काढायचंय तर काय करायचं? काढायचं असेल तर भागायचं. आता सपोज तुम्हाला द्यायचंय दशांश चिन्ह, इथं 1 आहे, बरोबर आहे का? हे बाळांनो इकडे लक्ष द्या. इकडं 0.1 आहे आणि तुम्हाला इथं 1 दिलंय. तुम्हाला ह्याचं किती करायचंय? हा ए, ह्याला ए करायचंय म्हणजे तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंय. तर तुम्ही कसं करता? 0.1 गुणिले 10. कितने गुणता लो? 10 ने. याचं उत्तर किती येतं? एकच येते. काही बदल केलाय का? नाही. पण दशांश चिन्हामध्ये रूपांतर करायचं असेल, तुम्हाला टिंब द्यायचा असेल, दशांश चिन्ह द्यायचं असेल तर गुणायचं कितने? 10 ने. द्यायचं. ओके. द्यायचे असेल तर ओके कितने गुणने? 10 ने गुणने. ओके. गॉट इट. ह्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. टिंब काढणे, टिंब देणे. ओके. कळालं? चला, अशी एक ऍडजस्टमेंट होपफुली येऊ शकते. ओके. हे अंडरस्टँड झालं असेल तर लिहून ठेवा. ओके. चला, आता अल्जेब्रावर अजून एक प्रकारचा प्रश्न तुम्ही मेन्सला एक विचारलेला आहे. ओके. रूट एक्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओके. अल्जेब्राचा आपण एक फ्रॅक्शनल अल्जेब्रा हा थोडासा वेगळा मॉडेल गट क मुख्य 2023 ला विचारला होता. अल्जेब्रामधील सगळे टॉपिक झालेले आहेत आणि अल्जेब्राबद्दल लास्टचा आपल्याला एक क्वेश्चन राहिलेला आहे. ओके. ह्याला म्हणतात फ्रॅक्शनल अल्जेब्रा. बघा इकडे लक्ष द्या. फ्रॅक्शनल अल्जेब्राचा आपण जरा रिवाइज करूया. पहिल्यांदा अल्जेब्राचे फॉर्म्युले लिहूया जे झालेत ते. ओके. वर्गाचे फॉर्म्युले लिहूया. ओके. पहिल्यांदा वर्गाचे फॉर्म्युले लिहू. ए प्लस बी चा वर्ग. ह्याचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस. ओके बाळांनो इकडे लक्ष द्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके. हा फॉर्म्युला आहे. ए मायनस बी चा वर्ग. ह्याचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. हा फॉर्म्युला आहे. गॉट इट. ओके. चला, नंतर ए प्लस बी चा वर्ग मायनस ए मायनस बी चा वर्ग जर असेल, ह्या दोन संख्या समान आहेत, मध्ये चिन्ह मायनस आहे आणि ह्या दोघांमध्ये मायनस आहे. ओके. जर हे केलं इथं मायनस चिन्ह लावलं तर हे मायनस मायनस प्लस होणार. 2 आणि 2 4 येणार. ह्याचं उत्तर येतं 4ab. याच्यावर पण आयोगाने वारंवार प्रश्न विचारले. 2013, 2015, 2017 मुख्यला प्रश्न ह्या फॉर्म्युल्यावर आहे. ओके. हा फॉर्म्युला धडधाकट आहे आणि विचारतात. ओके. ह्यानंतर ए प्लस बी चा वर्ग, मध्ये साईन बघा मायनस होतं प्लस घेतलं. ए मायनस बी चा वर्ग. ओके. ए मायनस बी चा होल वर्ग. ओके. ह्याचं येतं 2 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 ए चा वर्ग 2 बी चा वर्ग असं पण लिहिलं जातं. ओके. यानंतर सगळ्यात पॉप्युलर फॉर्म्युला आपण आताच बघितला. ए मायनस बी चा वर्ग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्याला कसं लिहितात? ए प्लस बी ए मायनस बी. हे झाले वर्गाचे फॉर्म्युले. गॉट इट का? वर्गाचे फॉर्म्युले झाले असेल, ह्यातले महत्त्वाचे कोणते आहेत? हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. गॉट इट का? हे बाकीचे पण महत्त्वाचे आहेत, पण आतापर्यंत प्रश्न ह्याच्यावर 2 फॉर्म्युल्यांवर डिझाईन झालेत. ओके. आता क्यूबचं बघू. ए क्यूब प्लस बी क्यूब. इथं प्लस साईन आहे. गॉट इट का? पहिल्यांदा प्लस साईनचं बघू. प्लस साईनचं घेताना पहिला जो ब्रॅकेट आहे तो प्लसच येणार. दुसरा ब्रॅकेट वर्गाचा जो आहे त्याच्या विरुद्ध साईन येणार गुणाकारामध्ये ए आणि बीच्या. दिसलं विरुद्ध साईन इथं प्लस आहे, इथं काय आलं? वजा आलं. ओके. ए क्यूब वजा बी क्यूब करताना इथं वजा आहे म्हणजे पहिला ब्रॅकेट वजाच येणार. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांचं चिन्ह इथं वजा आहे म्हणल्यावर इथं अधिक विरुद्ध चिन्ह येणार आणि ब्रॅकेट संपणार. अल्जेब्राला आतापर्यंत एवढ्याच फॉर्म्युल्यांवर प्रश्न विचारलेले आहेत. ओके. आणि आता फ्रॅक्शनल अल्जेब्रा एक नवीन मी तुम्हाला क्वेश्चन दाखवला होता.
त्यावर प्रश्न विचारतात. पहिल्यांदा फ्रॅक्शनल अल्जेब्रा काय, काहीच नाही, सेमच आहे, फक्त अपूर्णांकात आहे त्यामुळे फ्रॅक्शनल अल्जेब्रा म्हणतात. मग 1/x प्लस एक्स काहीतरी व्हॅल्यू देणार, तुम्हाला सांगणार की 1/x चा वर्ग वर्गाने वाढलेली, ओके, वर्गाने वाढली म्हणजे हे डबल झालं, तेव्हा शॉर्टकट काय आहे बाळांनो, यांचा वर्ग करायचा वजा 2 करायचा. गॉट इट, हे कळालं बाळांनो. आता तुम्हाला विचारलं की मास्तर ह्याचंच काय काढायचं, क्यूब काढायचं आहे, 1/x चा क्यूब प्लस एक्सचा क्यूब, मधलं चिन्ह भरपूर महत्वाचे प्लस आहे, पॉवर वाढतीये. क्यूब जर विचारला तर बाळांनो 3चा, ओके, n चा क्यूब वजा 3n, काय, n चा क्यूब वजा 3n, हा फॉर्म्युला n चा तिसरा, ओके, n चा तिसरा वजा 3n, ओके. होप सो दिसत असेल. चला मग, ओके, वर्ग विचारला मास्तर, आता ह्याच्या वर्गाचा, आता एक्सचा चौथा विचारला तर मग मास्तर ह्याला बी मानू, काय मानू, बी मानू. ह्याला चौथा विचारलं तर ह्याचा अजून वर्ग घेऊ, एक्सचा चौथा प्लस एक्सचा चौथा, म्हणजे वर्गाचा वर्ग घेतला बी चा वर्ग -2, ह्याची जी किंमत आलेली आहे त्याचा वर्ग घ्यायचा वजा 2, ओके. ह्याचा परत 8 विचारला म्हणजे ह्याचा अजून वर्ग घ्यायचा, ह्याचा वर्ग घेतला की ह्याची व्हॅल्यू काहीतरी आली, त्याचा वर्ग वजा 2, अशा स्टेप करत जायचं. गॉट इट का. ह्याचा वर्ग घेतला म्हणजे 6 आला, ह्याचा क्यूब घेतला म्हणजे x ची पॉवर 9, काही पण विचारू द्या, प्लस मध्ये तुम्हाला येणार आहे. आता सपोज पॉवर कमी केली, इथं पॉवर वाढवत चाललो, आता पॉवर कमी केली तर काय होणार आहे, फ्रॅक्शनल अल्जेब्रामध्ये आता पॉवर कमी झाली, पॉवर 2 ने वाढत होती, 2 ने कमी होती म्हणजे रूट येतं x², ह्याला कमी करायची म्हणजे काय, रूट x, कळलं का. ही जी 2 पॉवर जी आहे ती कमी करायची म्हणजे रूटने कमी, x ला 2 ने कमी करायचं म्हणजे रूट x लिहायचं, x ला 2 ने वाढवायची पॉवर म्हणजे x चा वर्ग, ही वाढली आणि ही कमी झाली. आता जर पॉवर कमी केली, सपोज तुम्हाला सेम एक्झाम्पल मध्ये दिलं 1/x प्लस n, तुम्हाला पॉवर कमी करायला सांगितली 2 ने, कितने, रूट घेतलं, मग ह्याचं उत्तर काय येणार आहे, n+2, काय, रूट मध्ये n+2, लक्षात ठेवा, रूट मध्ये n+2, काही डिफिकल्टी आहे. गॉट इट. पॉझिटिव्हच आतापर्यंत विचारलेलं आहे, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह फ्रॅक्शनचे तुम्हाला विचारलेल्यामध्येच अजून काय येऊ शकतं याबद्दल तुम्हाला थोडी आयडिया दिली. गॉट इट. आता 2023 ला आलेला प्रश्न एकदा एक्सप्लेन करूया. x हा 0 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे का, म्हणजे फ्रॅक्शनल आहे, 0 पेक्षा मोठा 1, 2 काही पण असू शकतो. गॉट इट का, पण निगेटिव्ह मध्ये नाही, वजा मध्ये नाही, ओके. 1/x काय केली व पॉवर, रूट मधली पॉवर म्हणजे 2 ने कमी केली. साधा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, रूट मध्ये जी काही n आहे प्लस 2 करा, रूट मध्ये किती आहे 5.5 अधिक 2 किती आलं, रूट मध्ये 7.5, कोणतंच वजा विजा चिन्ह नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे, किती आहे 7.5, ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर आहे. चला, काही डिफिकल्टी आहे नाही.